आहे. येणारे चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय 53 धावा. सिद्धार्थ येतोय गोलंदाजी मार्कवर. चेंडू इथे मात्र निलेश साठे होता. सिद्धार्थ पवारला आपण पाहतोय. याच दरम्यान किशोरजी अधिकारी आणि त्यांच्या समवेत त्यांचे परम मित्र साबळे साहेबांचं सुद्धा आगमन झाले गेले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करेन सहर्ष स्वागत. थोडं फास्टली खेळायचं आहे पण अजून एक सामना शिल्लक आहे. चिकनीची वाडी संघ लगेचच पूर्ण संघ या इकडे. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल तर टिपला जातोय. काय सामना झाला होता पिंपळोली बनाम एकता मोहपाडा. जॉईंट व्हायचंय लगेचच साठी यायचंय. चल शंकर लवकर ये मित्रा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. जरी तुम्ही सामन्याची आज सोडली असेल तरी अजून आम्हाला एक सामना शिल्लक आहे याची नोंद असू द्या. 8 चेंडू 53 धावा. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा फसला जातोय. मिस टायमिंग हा शॉट आहे. लागतोय या ठिकाणी पाली संघाला. बॅट्समन शंकाच्या स्वरूपात 5वा हादरा 5 या धावसंख्येवर. चला नवीन फलंदाज. दुसरं सेमीफायनल आपण पाहतो या ठिकाणी पाली बनाम एकता मोहपाडा असा हा सामना पहिला सेमीफायनल आपण पाहायला गेला. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर चिकनीची वाडी अष्टविनायक चिकनीची वाडी आणि दामणवाडी असा सामना होता. त्या सामन्यामध्ये मात्र 13 चेंडू आणि 13 धावा बनवता आल्या नाहीये दामणवाडी संघाला.